1 मार्चपासून या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारची अर्जंट सूचना। पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झाली आहे। पण जे शेतकरी हे 5 कागदपत्र जमा करणार नाही त्यांचा पीएम किसानचा 2000 रुपयाचा हप्ता कायम स्वरूपी बंद होणार। 1 मार्च 2026 पासून पीएम किसान योजनेतून लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत। आता शेतकऱ्यांसाठी 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। आता जरी तुम्हाला 21वा पीएम किसानचा हप्ता मिळाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण पात्र होतो म्हणूनच आपल्याला हप्ता आला, आता पुढचा हप्ता आपोआप येईल, आणि लक्षात घ्या 22वा हप्ता येण्यासाठी 28 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला ही 5 कागदपत्र जमा करायला सांगितलेले आहेत। ही जी कागदपत्र जमा केली नाही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हप्ता मिळणार नाही असे मोदीजींनी स्पष्ट संकेत दिले असून देशाचे कृषी मंत्री यांनी देखील एक नवीन GR काढला आहे। जे शेतकरी हे 5 कागदपत्र त्वरित जमा करतील फक्त त्यांनाच पीएम किसानचा 22वा हप्ता दिला जाणार, अन्यथा त्यांना पीएम किसानचा 1ही रुपया मिळणार नाही। प्रशासनाच्या वतीनं प्रथमच पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी 2 स्वतंत्र याद्या तयार केल्या गेल्या आहेत। यातली पहिली यादी अशा शेतकऱ्यांची आहे की ज्यांचे 5 कागदपत्र ज्यांना द्यायची गरज नाही, पण दुसऱ्या यादीतल्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं प्रमाण याच्यात सगळ्यात जास्त आहे। महाराष्ट्रातले असे काही शेतकरी आहेत की जे आता अपात्र करून टाकले आहे, पण त्यांनी जर 28 फेब्रुवारीपर्यंत ही 5 कागदपत्र जर दिली तर ते 100% पात्र होतील, अन्यथा त्यांच्या खात्यावर पीएम किसानचा 1ही रुपया जमा होणार नाही। 1 मार्च पासून नवीन नियमावली आता लागू होणार आहे आणि त्यासाठी 5 कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार। पूर्वी काही अर्ज भरायची गरज नव्हती, पण आता 5 कागदपत्र भरल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा हप्ता आता जमा होणार नाही। मग नेमकं कोणता तो फॉर्म भरायचा आहे, त्या फॉर्म बरोबर कोणती 5 कागदपत्र जोडायची, 28 फेब्रुवारीच्या आधी शेतकऱ्यांनी नेमकं असं काय काम करायचं की ज्यामुळे त्यांचा हप्ता कायमस्वरूपी सुरू राहील, सगळी सविस्तर माहिती आपण देतोय। जर तुम्हाला 2000 रुपये तुमच्या खात्यावर यावेसे वाटत असेल, जर तुम्हाला 2000 रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ तुम्ही एकही क्षण स्किप करू नका। 2026 साल सुरू झाले, डिसेंबरला मागचं वर्ष संपतं, पण सगळ्याला माहिती आहे की आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपत असतं आणि दरवर्षी मार्चमध्ये बऱ्याचशा नियमांची जे आहे ते बदल होत असतात आणि मग यामुळेच सरकारनं 1 मार्च 2026 पासून पूर्णतः नियम वेगळ्या पद्धतीनं लावण्याची तयारी केलेली आहे। तुम्हाला वाटत असेल पैसे आपोआप येतील, पण आता तसं होणार नाही। सरकारने मागील महिन्यामध्ये गुप्त तपासणी केली होती, त्या पडताळणीमध्ये असे काही शेतकरी सापडले ज्यांना 2-2 हजार रुपये येत आहे, पण त्यांच्या एकाच कुटुंबात 2-2 सदस्य लाभ घेत आहे। काहींच्या नावावर तर प्रचंड जमीन आहे, काहींच्या घरात सरकारी नोकरदार आहे, तर काही जण खाजगी क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर काम करून लाखो रुपयाचं पॅकेज मिळत आहे। अशा शेतकऱ्यांच्या घरामध्ये देखील 2-2 हजार रुपयाचा लाभ जाणार आहे आणि मग त्यामुळे सरकारने अशा शेतकऱ्यांची नावे कट करण्यासाठी 5 कागदपत्र आता मागितलेले आहे। मग ते कोणते 5 कागदपत्र आहे, हे कागदपत्र जर नाही दिले तर कायमस्वरूपी तुम्हाला अपात्र राहावं लागेल अशी माहिती आता आलेली आहे। जर तुम्हाला इथून पुढचे सगळे हप्ते लागत असतील तर ही माहिती तुम्ही लक्षपूर्वक पाहिजे। सरकारने एक मंत्रिमंडळाची बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये एक अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या योजना आता कायमच्या बंद होणार। जर पीएम किसानचा जर तुमचा लाभ बंद झाला तर राज्यातली योजना नमो शेतकरीचा देखील तुमचा लाभ कायमचा बंद होईल। आता सगळ्यात आधी आपण पाहतोय कोणते ते 5 नियम लागू आहेत, कोणते 5 कागदपत्र तुम्हाला द्यायला सांगितलेले आहेत, काय नवा नियम आलेला आहे, 1 मार्च पासून पीएम किसान योजनेमध्ये काय बदल होतोय, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय। पीएम किसानचा 21वा हप्ता हा काही महिन्यांपूर्वीच वितरित झाला होता। आता सगळ्याला प्रतीक्षा लागली 22व्या हप्त्याची। आता 2025 संपून गेलं, 26 लागले तरी अजून आलेला नाहीये, पण सरकारने त्याचं कारण सांगितले, कारण की यावेळेस सरकारने गोपनीय पद्धतीनं तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये शेतकरी असे सापडले की जे नियमबाह्य लाभ घेत होते आणि मग त्यांना बाहेर काढण्याची तयारी सुरू झाली। आता पात्र व्हायचं असेल तर कागदपत्राने पात्रता सिद्ध करावं लागेल असे स्पष्ट आदेश कृषी मंत्र्यांनी दिले। 1 मार्च पासून जे शेतकरी हा अर्ज भरून देतील आणि या अर्जाला ही 5 कागदपत्र जोडून देतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहे। व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी जाणून घेतोय 5 कागदपत्र कोणते, त्या 5 कागदपत्रांची यादी काय, ते कुठून काढायचे, कुठे जमा करायचे। 28 फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे जमा करायचे। सगळ्यात आधी आपण कागदपत्रे पाहूयात। या 5 कागदपत्रांपैकी जवळपास 3 ते 4 कागदपत्र जुनेच आहे।
पण ते अपडेट करायला सांगितलेले आहे. तर हे कागदपत्र नवीन आहे. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचं जे पहिलं कागदपत्र जे आहे तुमचं रेशन कार्ड आहे. पहा, कुठल्याही सरकारी योजनेला रेशन कार्ड हा पुरावा म्हणून दिला जात असतो. आता तुमच्याकडे पांढरं, पिवळं किंवा केशरी या तिन्हीपैकी एक रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आता ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांचा प्रॉब्लेम खरं तर काय असतो की पांढरं रेशन कार्ड याचा अर्थ तुमचं उत्पन्न 2-2.5 लाखाच्या वरती गेलेलं आहे म्हणून तुम्हाला ते पांढरं रेशन कार्ड दिलेलं आहे. आता जर पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न सिद्ध करावं लागेल. तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आता मग पिवळे आणि केशरीवाले या नियमातून सुटणार का? तर नाही. पिवळे आणि केशरीवाल्यांसाठी एक अट आहे, 5 एकर शेतीपेक्षा कमी शेती असणं. आता बऱ्याच वेळा होतं असं, शेती 5 एकरपेक्षा कमी असते किंवा 5 एकर असते, पण बागायती क्षेत्र असल्यामुळे एका एकरामधून लाख सव्वा लाख रुपयाचं उत्पन्न निघतं आणि एका वर्षाला तेच उत्पन्न जवळपास 5.5-6 लाखापर्यंत निघून जातं आणि सरकारचा नियम 2.5 लाखाचा आहे. तर अशा केसमध्ये देखील सरकारने सांगितलेलं आहे की उत्पन्नाचा दाखला आता तुमच्याकडे लेटेस्ट मधला असला गरजेचा आहे. आता दुसरं कागदपत्र पॅन कार्ड. आता पॅन कार्ड हे प्रत्येकाकडे असतं, पण ते आत्ताच का मागवले तर लक्षात घ्या, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतीतून उत्पन्न निघत नाही, पण ते काहीतरी व्यवसाय करतात. त्या व्यवसायामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये व्यवहार होतात, कुणीतरी नोकरीला असतो त्याचे व्यवहार होतात. तर हे व्यवहार ट्रेस करण्यासाठी पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र सरकारनं मागवले आणि ते आयकर विभागाकडून पॅन कार्ड नंबरवरून तुमच्या सगळ्या खात्यातली तपासणी करणार आहे. आणि जर तुमचं खातं जास्त पैशावाला असेल, जर तुमच्या खात्यात एका लिमिटपेक्षा जास्त जर ट्रान्झॅक्शन होत असतील तर तुमचा लाभ हा कायमस्वरूपी बंद होणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आधार कार्ड. आता आधार कार्ड प्रत्येकाकडे असतं, पण आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. त्याची डीबीटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. यासाठी बँकेमध्ये जाऊन एक फॉर्म भरायचा. आता तुम्ही म्हणाला आम्हाला मागचे हप्ते आले, मग आता परत काय करायची गरज आहे? लक्षात घ्या, बऱ्याच वेळा हे डीबीटी डिलिंक होत असतं. काही बँकेचे काही टेक्निकल ग्लिचेस येतात किंवा इतर काही एरर्समुळे ते त्या ठिकाणी जाऊ शकतं. तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन मॅनेजरची भेट घेऊन हे डीबीटी ॲक्टिव्ह आहे का, किंवा तुम्ही जवळच्या ई सेवा किंवा बँक मित्र केंद्रामध्ये जाऊन हे करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही बँकेचं आणि आधार कार्डचं लिंकिंग चेक करा. बँकेवरचं नाव आणि आधार कार्डचं नाव एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे फार्मर आय डी कार्ड. फार्मर आय डी कार्ड हे कागदपत्र इतकं महत्त्वाचं आहे आणि जे 1 वर्षापासून सरकार काढा असं सांगते, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याला अजून अप्लाय केलेलं नाही आहे. काहींनी अप्लाय केलं तर त्यांना ते मिळालेलं नाही आहे, तर काहींचं फक्त नंबर आला आहे. तर अशा सगळ्या शेतकऱ्यांकडे आता फार्मर आय डी कार्ड असणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे. कारण की सरकारचा 1ही रुपया आता फार्मर आय डी कार्डशिवाय येणार नाही असं वेळोवेळी सांगण्यात आलं होतं. त्यामुळे तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल, अर्ज केला नसेल तर तातडीनं अर्ज करून घ्या. कमीत कमी तुमच्याकडे नंबर जरी असला तरी त्या नंबरवरून तुमचा हा हप्ता येईल आणि पुढचा हप्ता येण्याच्या आधीपर्यंत तुमच्याकडे ते फार्मर आय डी कार्ड तुमच्या हातात असणार आहे. तर तुम्ही हे जे वर सांगितलेले कागदपत्र आहे तर ते कागदपत्र तुमच्याकडे आहेत का? फार्मर आय डी कार्ड तुम्ही काढलेलं आहे का? तुम्ही आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमचे आत्तापर्यंत किती PM किसानचे हप्ते जमा झाले, नमो शेतकरीचे किती हप्ते जमा झाले, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, न चुकता कमेंट करायचे. पहा, तुम्ही जितके कमेंटमध्ये प्रश्न विचारणार त्या प्रश्नांवर आमचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असतो. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा. तुमचे जितके कॉमन प्रश्न निघतील आपण त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला जे आहे ते मार्गदर्शन करण्याचं काम करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.